नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ। संपूर्ण गगनबावडा तालुक्यातील गावे, वाड्या, वस्त्या यांचा प्रशासकीय कारभार पाहणारे तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती यांच्याकडे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही। या तालुक्यातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे, जुने दस्तऐवज, दाखले, प्रमाणपत्रे आदी या कार्यालयात अनेक खोल्यात कशीतरी बंदिस्त आहेत। पण यांच्या सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी या दोन्ही कार्यालयात ना सीसीटीव्ही बसवले आहेत, ना कोणताही सरकारी किंवा खाजगी सुरक्षा रक्षक या कार्यालयात उपलब्ध नाही। संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो। मागील ग्रामपंचायत निवडणुकीवेळी प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या गावच्या निवडणूक जिंकण्यासाठी या ठिकाणी फार मोठा गैरव्यवहार झाल्याची चर्चा होते। पण या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने तहसीलदार कार्यालयात ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी व आसपास काय झाले सर्वसामान्य लोकांना समजले नाही व येथून पुढे होणाऱ्या निवडणुकीवेळी पण सीसीटीव्ही नसल्यास समजणार नाही। या दोन्ही कार्यालयात व परिसरात सीसीटीव्ही बसवणे गरजेचे आहे, ही मागणी नागरिकांकडून होत आहे। या तहसील व पंचायत समिती या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना विविध दाखले मिळवण्यासाठी सुद्धा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाखाली काम करत आहेत। ते सुद्धा सीसीटीव्ही बसवल्यामुळे त्यालाही आळा बसेल। तसेच या कार्यालयात शुद्ध काय साधे पाणी सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना पिण्यास मिळत नाही। या कार्यालयातील स्वच्छतागृहे यात फक्त पावसाळ्यात ठिबकणारे व खिडकीतून येणारे पावसाचे पाणीच मिळत असेल अशी दुर्गंधीयुक्त अवस्था आहे। तहसील कार्यालय आवारात सुरक्षा रक्षक केबिन नावालाच, तसेच आता मराठी शाळा ते साध्या किराणा दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे असतात। मग इतक्या मोठ्या नगरपंचायत दर्जा मिळू शकणाऱ्या गगनबावडा पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात अडचण, गोड बंगाल काय आहे असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे। सीसीटीव्ही बसवल्यास कार्यालयात उशिरा येणारे, कामावर हजेरी लावून इतरत्र फिरणारे कर्मचारी, नागरिकांना दाखल्यासाठी वेटीस धरणारे एजंट, दलाल या सुरक्षा प्रणालीमुळे सर्वांना आळा बसू शकतो। नागरिकांचे अति महत्त्वाच्या कागदपत्रांची सुरक्षा राहावी, येथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता तहसीलदार कार्यालय, पंचायत समितीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत। यासाठी तालुक्यातील नागरिकांनी, सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांनी याबाबत तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन याचा पाठपुरावा केला पाहिजे। माननीय तहसीलदार व BDO यांनी लक्ष घालून या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे। अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी, त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल, सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा। आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू। यासाठी आमचे 14 वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती। धन्यवाद।